श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मी तुम्हाला मोड आलेल्या मटकीची उसळ करून दाखवणार आहे. त्यासाठी मी कांदा, टोमॅटो, लसूण आणि कढीपत्ता हे चिरून घेतलेले आहे छान. त्याच्यानंतर हळद, धणा पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि जिरा मोहरी, चवीसाठी मीठ आणि कोथिंबीर वरून टाकायला आणि गोडं तेल. त्याच्यामध्ये टाकायला एक बटाटा पण घेतलेला आहे. आता मी इंडक्शनवर पॅन गरम करायला ठेवलेले आहे. कढई छान तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालून घेणार आहे. जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे. कांदा छान शिजवून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये तेलामध्ये. नंतर लसूण, कढीपत्ता हे सगळं साहित्य आपण जेवढं चिरून घेतलेलं आहे तेवढं सगळं टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये छान एकजीव होईपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. छान एकजीव झाल्यानंतर म्हणजे पूर्ण कांदा शिजून द्यायचा आहे त्याच्यामध्ये नंतर जाईल मीठ चवीनुसार. मीठ टाकल्यानंतर पण परत छान परतून घ्यायचं आहे. पण फोडणी परतून व्यवस्थित झाल्यानंतर एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता कलरसाठी टाकणार आहे काश्मीरी लाल तिखट. त्याने तडका छान येईल आपल्या उसळीला. उसळ मी भाकरीसोबत खाण्यासाठी करणार आहे, त्याच्यामुळं थोडी घट्टच असणार आहे ती. तुम्हाला जर मिसळ म्हणून वापरायची असेल तर ती थोडी पातळ करून त्याच्यात फरसाण टाकू शकता. आता सगळे मसाले घ्यायचे आहेत. लाल तिखट, धणा पावडर, हळद, गरम मसाला हे सगळे मी त्याच्यामध्ये परतून घेणार. छान तेल सुटेपर्यंत परतायचे आहेत ते. तेल सुटल्यानंतर त्याला तरी छान येईल म्हणून त्याच्यामध्ये आता मटकी आणि बटाटा हे 2 वस्तू जाणार आहेत त्याच्यामध्ये. मटकीला छान मोड आले. 2 दिवस मी भिजत टाकली होती आधी आणि बांधून ठेवली होती त्याच्यामध्ये. ते 2 आता ती मटकी आपल्याला वाफवून घ्यायची आहे चांगली. 5 ते 10-1 मिनटं चांगली वाफवून घ्यायची आहे. वाफवल्यानंतर मटकीला वेगळाच फ्लेवर येतो. पाणी पण मी गरम करत ठेवलं त्याच्यामध्ये टाकायला. उकळतं पाणी टाकल्यानंतर आपल्या उसळीला चांगली तर्री येणार आहे. बघू शकता तुम्ही साईडला कशी छान तर्री आली ती. आता आपण फक्त बटाटा शिजेपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. बटाटा छान शिजून द्यायचा आहे. छान शिजल्यानंतर आमटीला अजून वेगळाच फ्लेवर येतो. आमटी नाही म्हणणार, ते उसळीला छान तर्री आली बघा.